पूर्ण करायचे आहेत. फायनल आपल्याला उजेडामध्ये 6 ओव्हरची खेळवायची असा कमिटीचा निर्णय आहे. पॉईंटच्या वरून मारलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार. उत्कृष्ट असा मारलेला पॉईंटच्या वरूनचा चौकार वीर यांच्या फलंदाजीतून. थोडासा शॉर्ट असा चेंडू, वीर यांनी चांगलाच साथ घेतलाय त्या चेंडूचा, गॅपमध्ये टोकावलाय. धावसंख्या झालेली आहे 12. 7 चेंडू 12 धावा आतापर्यंत अनिकेत इलेव्हन संघाने बनवल्यात. क्षेत्ररक्षणात थोडीफार बदल होताना डीप कव्हर्स वाढलाय, शॉर्ट कव्हर्स रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. तेवढे चांगले यष्टीरक्षण प्रीतम यांच्याकडून. मिडांच्या दिशेने मारला, प्रीतम चेस करतात. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेण्यातही यशस्वी ठरलेले आहे अनिकेत इलेव्हन या संघाचे फलंदाज. पहिली जोडी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना 2 धावा घेण्यात यशस्वी. आतापर्यंत अनिकेतने 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत. चांगले हवेत गेलेला चेंडू, नो मॅन्स लँड. एक धाव घेण्यात यशस्वी ठरतील वीर. चांगली गोलंदाजी करतात अनिकेत. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पडला, तेवढा चांगला फटका वीर यांनी लावला पॉईंटच्या वरून. 4 धावा गेल्यात. नंतर एक डबल काढलाय, एक सिंगल. चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून मारलेला मोरे क्षेत्ररक्षण करताना बघूया. बॉल, चेंडू सीमारेषा पार. थँक्यू पंच. पंचांनी 4 धावा घोषित केल्या आहेत. तेवढा खूपच चांगला असा फटका मारला होता पॉईंटच्या वरून सलमान यांनी. सलमान हे वैयक्तिक अनिकेत सलमान सामना करतील. अनिकेत माडिक. पूर्ण पॉइंटला मारलेला चेंडू फिल्डरला बीट करून गॅप मध्ये सीमारेषा पार. धन्यवाद पंच. या षटकामध्ये 3 चौकार, 1 डबल, 1 डॉट, 1 सिंगल असं समीकरण होतं काहीचं. महागड असं षटक अनिकेत महाडिक यांचं. दुसऱ्या षटकामध्ये चांगलीच धावसंख्येत भर देण्याचे यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. कॉप्स इलेव्हन या संघाला थोडंसं महागड असं षटक ठरलंय अनिकेत महाडिक यांचं. मला वाटतं पुन्हा मखदूम यांना कॉल केलाय. पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं, त्यांनी फक्त 8 धावा दिल्या होत्या. आता संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतील मखदूम. सामना करतील वीर. सलामी जोडी अजूनही ग्राउंडवरती चांगला खेळ करतायत. चांगलं धावा त्यांनी गोळा केल्यात. 2 षटकामध्ये 23 धावा बनवल्या आहेत त्यांनी. 1 मिनिट जरा गेम थांबवा, बाईकला पास होऊ द्या. मखदूम कंटिन्यू. थँक्यू. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु मला वाटतं की चेंडू स्टंप्स वरून गेलाय. पंचांनी निर्धाव घोषित केलाय. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत मखदूम आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहेत वीर आणि नॉन स्ट्राईकला आहे सलमान. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ओपनिंग जोडीसाठी. पुन्हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू वर गेला आणि ही गचा क्षेत्ररक्षण. अतिशय कॉमेडी ऑफ एरर्स. बेसिक क्रिकेट आहे. चेंडू वरती गेल्यावर कॉल करणं गरजेचं आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, पण तू घेईल की मी घेईल, पण कोणीच घेतला नाहीये. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत अनिकेत इलेव्हनचे.
लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न अनिकेत महाडिकचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढं चांगला थ्रो, परंतु 2 धावा काही वाचवू शकले नाहीयेत. सलमान हे आपल्या संघासाठी खूप चांगले फलंदाजी करतायत. धावसंख्या झालेला आहे 26. LBW ची अपील परंतु पंचांनी फेटाळली आहे. परंतु एक धाव रोखण्यात काही यश मिळणार नाहीये. एक धाव पळून काढलेली आहे अनिकेत इलेव्हन या संघाने. ओपनिंग जोडी अजूनही ग्राउंडवरती आहे. तिसरं षटक चालू आहे. खूप चांगली फलंदाजी करतायत सलमान आणि वीर. तेवढेच चांगली गोलंदाजी करतायत मखदूम. आपल्या दुसऱ्या ओव्हर्सच्या मार्गस्थ. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक करण चव्हाण, खूप सुंदर असा थ्रो. डीप मिड विकेट पासून पळत आलेले आहेत. 30 यार्डच्या बाहेरून त्यांनी थ्रो केला आहे. थेट यष्टी उडवले आहेत. हे 1-2 रन जे वाचतात ते नक्कीच सामन्याचे समीकरण बदलू शकतं. उत्कृष्ट असे फलंदाज, गोलंदाज आणि तेवढे चांगले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही आहे करण चव्हाण. आणि बाईकवाले आपले भाऊ बंधू आहेत, त्यांना विनंती आहे की जरा ग्राउंडच्या बाहेरून यायचं आहे किंवा ग्राउंडवरती जास्त वेळ घालवू नका. प्रकाश स्ट्राइक घेतील. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये वीर आउट झालेले आहेत. सलमान अजूनही विकेटवरती आपलं काम निभावतात. अजूनही हार्ड हिटर्स संघामध्ये शिल्लक असतील. नक्कीच लेटर स्टेजमध्ये आपल्याला त्यांना बघायला मिळेल. मखदूम सामना कधी प्रकाश, स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू पुन्हा करण चव्हाण यांच्याकडे गेलाय. एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेण्यातही यश मिळाले आहे. प्रकाश यांना उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे. पहिला बॉल फेस केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोल लावलाय. ग्राउंड शॉट, एक धाव पूर्ण. दुसरा धाव त्यांनी पाहिलं होतं की मिड विकेट आणि स्क्वेअर लेग खूप डीप आहे. नक्कीच तिकडे 2 धावांच्या चान्सेस जास्त आहे 2 धाव घेण्यासाठी आणि त्यांनी ते पूर्ण केले. व्हेरी गुड, चांगलं कॅल्क्युलेशन. एक धाव पूर्ण आणि धावसंख्या झालेली आहे एक मिनिट. पंच एक मिनिट जरा. आपल्याला चौथ्या बॉलला ना कॉल करूया म्हणजे कसं कन्फ्युजन नाही. वाईड याचा एक पण नाही गेला एवढं नक्की. वाईड नाही गेला. तुम्ही आहे ना फक्त 4 बॉल झाले ना तर मला कॉल द्या म्हणजे आपण काय. बॉलर मोरे, राहुल मोरे. राहुल मोरे संघासाठी चौथं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॅट्समॅनला काही कळालं नाही. यष्टीरक्षक थोडे चुकलेत बॉल कलेक्ट करण्यासाठी. एक धाव काही रोखू शकले नाहीत. एक धाव घेण्यात यशस्वी सलमानने स्ट्राइक घेतले. सलमान पहिल्या जोडीसाठी आले होते अजूनही विकेटवरती.
फुलटो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. चिचा बॉल खाली येताना सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो होता परंतु मोरे काही कलेक्ट करू शकले नाही. रनआउट चुकला. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. अनिकेत 11चे खेळाडू फलंदाज सलमान. धावसंख्या झालेली आहे 34. तिसरा चेंडू घेऊन येतील मोरे संघ. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. पण लेग बाय धाव घेण्यात मात्र यश. सलमान काहीसे नाराज. कनेक्ट झाला असं नक्कीच 4 धावा मिळू शकल्या असत्या त्यांना. तेवढी चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत मोरे. बॅट काढायला काही वेळ देत नाही त्यांना. सामना कधी प्रकाश. लॉंग ऑनला मारलेला चेंडू गौरांग चेंडूच्या खाली आणि एक उत्कृष्ट अशी रनिंग कॅच. गौरांग खूपच चांगलं गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, चांगला फटका मारला होता परंतु काही कनेक्ट नाही झाला. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला भेटलं. गुड रनिंग कॅच बाय गौरांग इन द डीप. खूप चांगली रनिंग कॅच पकडली त्यांनी. डिफिकल्ट आहे. 10-12 स्टेप पळाले. चांगलं गॅदर केलंय. मेक शुअर केलंय की बॉल आपल्या हातातच राहील. बाईक कृपया लवकरात लवकर बाहेरून जायचंय. 4 चेंडू मोरे. न्यू बॅट्समॅन इन विशाल. प्रकाशची जागा घेतील विशाल. नॉन स्ट्रायकरवर आहेत सलमान. सलमान हे ओपनिंग पेअर मधले फलंदाज अजूनही ग्राउंडवरती आपला चांगला खेळ करत समोरून विकेट जातात परंतु त्यांनी आपली एक साईड पकडून ठेवली आहे. रन संख्या प्रत्येक भर करण्यामध्ये आपला वाटा पूर्ण करतायत. आपला जो रोल त्यांना दिलाय अँकरचा तो पूर्ण करतायत. 4थी ओव्हर चालू आहे. 4थ्या ओव्हरपर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग करतात. 4 चेंडू झालेले आहेत. वैयक्तिक 18 धावांवरती सलमान खेळतात. धन्यवाद स्कोरर. धावसंख्या 35. मिडविकेटच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण. चिचा बॉल पकडून कीपरकडे थ्रो. सुंदर थ्रो. तेवढं चांगलं गॅदरिंग प्रीतम यांच्याकडून. 2 धावा घेण्यात पुन्हा यशस्वी ठरलेले आहेत विशू आणि सलमान. अनिकेत 11 या संघाची धावसंख्या वाढून पोहोचते 37. मोरे पुन्हा लॉंगच्या दिशेने मारलेला चेंडू. पुन्हा सौरभ सिंग बॉल खाली. 2 धाव घेण्याचे पुन्हा प्रयत्न. लॉंग एंडला थ्रो केला होता परंतु फलंदाज 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. पुन्हा सलमान यांचे चांगले रनिंग बिटवीन द विकेट. विशू यांनी तेवढी चांगली साथ दिलेली आहे त्यांना. पाण्याची सोय केलेली आहे फलंदाजांना. 4 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39. सलमान आपल्या वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. त्याच्यासमोर वीर, प्रकाश आणि आता विशाल खेळत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39. कॉप्स संघाचे कप्तान संघासाठी 5वे आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतात. कॉप्स 11 या संघाचे कप्तान यांनी स्वतः आपल्या संघाचा भार स्वीकारत संघासाठी
रवी संघासाठी 5वं षटक घेऊन येतात. वैयक्तिक पहिलं. 4 षटकाच्या समाप्तीतून धावसंख्या झालेली आहेत 39. सरासरी 10च्या धावसंख्येने फलंदाजी केली आहे अनिकेत इलेव्हन संघाने पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये. फर्स्ट इनिंगचा लास्ट ओव्हर घेऊन येत आहेत रवी. सामना करतील सलमान. थोडासा रनअप चेक करताना रवी. सामना करतील सलमान. फुलटोसचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावला आहे आणि चेंडू खूपच लांब गेलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा निर्णय 6. थँक्यू पंच. बराच लांब असा टोलावलेला चेंडू. धावसंख्या पोहोचली 45. सलमान पहिल्या चेंडू पासून ग्राउंड वरती उपस्थित. त्यांनी चांगलं जज केलंय विकेट, जज केलंय बॉलर, जज केलंय फिल्डिंग. तेवढंच चांगलं जज केलंय त्यांनी डिस्टन्स आणि तेवढंच त्यांनी पार सुद्धा केलेलं आहे. खूप लांब मारलेला चेंडू. रवी पुन्हा मारलाय स्क्वेअर लेगचा सेम शॉट. पुन्हा सेम रिझल्ट, पुन्हा सेम ऍक्शन पंचांची. सुंदर अशी फटकेबाजी पाहतोय आपण सलमानची. बॅक टू बॅक 6 रवी थोडासा दडपणाखाली असं मला वाटतंय. लगातार दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावण्यात आलेला आहे. सलमान सुंदर अशी फटकेबाजी वैयक्तिक. सुंदरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला. नक्कीच एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धावाचा प्रयत्न परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकूण धावसंख्या झाली आहे संघाची ती 52. 3 बॉल. शेवटचा षटक आपण पाहतोय. रवी हाताळतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू अजूनही बाकी आणि स्ट्राईकवर आहे तो विशू. आपल्या विभागातील एक वंडर बॉय. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सुंदरसा फटका मी म्हटलं होता आणि काय फटका लगावलाय. नक्कीच जोरदारची फटकेबाजी. पंचांचा निर्णय 6 धावा. काय सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे अनिकेत या संघाकडून. 3 षटकार लगावले गेले आहेत या 4 चेंडू मध्ये. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 58. अजूनही दर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचे इथे पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. स्ट्रायकर इशू आणि हा अवांतर धाव वाईट स्वरूपात पंचांनी घोषित केलं आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आणि आपल्या विभागातील विशू एक जोरदार फटकेबाजी करणारा खेळाडू वंडर बॉय आपण त्याला म्हणतो. 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि सुंदरचा चेंडू बघा काय होता. डायरेक्ट हिट परंतु अतिरिक्त धाव मिळते का आणि नक्कीच ती 4थी धाव घेतलेली आहे. 3रा धावेचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यात यशस्वी. जिथे 1 धाव नव्हती तिथे 3 धावा देऊन बसल्यात 22 स्वरूपात. यष्टीरक्षकाने थोडा चेंडू नीट पकडला असेल नक्कीच 3 धावा वाचल्या असत्या. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी. सलमान स्ट्राईकवर आहे. चांगली फटकेबाजी केली आहे त्याने संघासाठी. 2 लगातार षटकार लगावले होते. आता शेवटचा चेंडू या षटकातील. एकूण धावसंख्या झाली 62. महत्वाचा चेंडू असणार आहे कारण की 70च्या जवळ नक्कीच या धावसंख्या पोहोचतील जर षटकार आला तर. पुन्हा एकदा सुंदर बैठक शॉट आणि काय फटका लगावलाय. सुंदर अशी फटकेबाजी. षटकार पंचांनी घोषित केलेला आहे. सुंदर अशी फटकेबाजी आपण अनिकेत इलेव्हन यांच्याकडे पाहिले. गचा असं गोलंदाजी 4 षटकार लगावला गेला या षटकामध्ये आणि आता धावसंख्या पोहोचली होती
68 69 धावांचं आव्हान असणार. चांगली अशी फटकेबाजी रवी स्वतः कर्णधार, परंतु तितकासा प्रभाव त्यांनी पाडू दिला नाही आपल्या संघावर आणि चांगली अशी फटकेबाजी अनिकेत इलेव्हन संघाने केली. एकूण धावसंख्या झाली होती 68 69 धावांचं आव्हान असणार आहे. शेवटच्या षटकात 29 रन. एकूण 29 धावा कुठल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये. महागड असं षटक म्हणता येईल आणि गेम चेंजर षटक म्हणता येईल, कारण की धावसंख्या रोखून ठेवला होता परंतु तितकासा प्रभाव पाडता नाही आला शेवटच्या षटकामध्ये आणि एकूण धावसंख्या 29 गेल्या. एकूण धावसंख्या झाल्या 68 68. चला आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. कॉप्सच्या संघाने आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. तसेच आपण हे सामने पाहतोय राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या खेळपट्टीवर आणि आपण इकडे डस्टबिन सुद्धा ठेवलेले आहेत. कोणी कुठे कचरा टाकायचा नाही आहे. डस्टबिन ठेवलेले आहेत. प्लास्टिकच्या बॅग्स ठेवल्या, त्याच्यामध्ये जे पण प्लास्टिक बॉटल्स वगैरे असतील ते त्या डस्टबिनमध्ये टाकायचं जेणेकरून कुठली घाण होणार नाही याची काळजी घ्यायची प्रेक्षकांनी. खेळपट्टी आमचे मित्र उमेश यांनी खूप मेहनत घेतली आणि सुंदरशी खेळपट्टी बनवली. पहिल्यांदाच आपण पाहतोय कैलासवासी दीपक साळवी यांच्या खेळपट्टीवर आपण पूर्ण अशी खेळपट्टी बनलेली आहे. सुंदरशी खेळपट्टी उमेश आमचे मित्र यांनी ही बनवली. तसेच त्यांना खूपच मॉर्निंग वॉकमध्ये बरेचसे सहकार्य त्यांनी सपोर्ट दिला आणि चांगली अशी खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे इथे. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे बऱ्याचशा लोकांचा सहभाग आहे. पडद्यामागे बरेचसे लोक आहेत, त्यांचं खरोखरच अभिनंदन, धन्यवाद. तसेच दीपक साळवी मंडळातील अतुल पाटील यांचं सुद्धा मी ते आभार प्रकट करतो, कारण की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. DCC स्पोर्टचे जे पण खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला जे भरघोस सहकार्य केलं त्याबद्दल खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार. आणि तसेच आपल्या विभागातील जे पण खेळाडू संघ आहेत त्यांनी जे जे सहकार्य दिलं त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार, कारण की या मैदानामध्ये सॅटर्डे संडे आपण बरेचसे संघ सामने खेळण्यासाठी येतात, परंतु 2 दिवस सगळ्या संघांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल खरोखरच सर्वांचे मनपूर्वक आभार. पहिल्या इनिंगमध्ये अनिकेत इलेव्हन या संघाने एकूण 68 धावा केल्या. 69 धावांचं आव्हान असणारे कॉप्स इलेव्हन या संघाकडे. कृपया आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा कॉप्स इलेव्हन. बॉलर नेम आशिष आणि जे फलंदाज आहेत रोहित नार्वेकर उर्फ चतुर, एक नाव वाजलेला असा लेफ्ट हँडेड बॅट्समन. आपल्या विभागातील मोठमोठ्या संघामध्ये त्याची नक्कीच वर्णी लागते आणि मला वाटतं याच खेळपट्टीवर त्याने धडाकेबाजी फटकेबाजी केली होती. मागील जे कमिटीने जे ऑर्गनाईज केलं होतं त्यावेळेस सुंदरशी फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा तो आज तशीच फटकेबाजी करतो का ते पाहायचं. या खेळाडूला या खेळपट्टीचा अनुभव आहे. स्ट्रायकर रोहित, गोलंदाज आशिष, नॉन स्ट्रायकर फलंदाज तो सौरभ. मॅच स्टार्ट होतो. एकूण 69 धावांचं आव्हान असणारं 5 षटकामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं असणारं. पहिला चेंडू घेऊन येतो आशिष.
सुंदरसा चेंडू, पहिला चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतं. एक धाव घेण्याचा यशस्वी, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का, परंतु नाही. आणि एक चेंडू एक धाव. पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु मला वाटतं चतुर कुठल्या दिशेने फटकेबाजी करतो याचा सगळ्या खेळाडूंना भान आहे आणि त्यांनी तो प्लेसमेंट ठेवला होता. जर लगातार 3 षटका लगावले तर राजेश बारी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं आहे आणि जर हॅट्रिक काढली तर 5001 रुपये. सुंदरचा चेंडू पण पाहिला होता. पुन्हा एकदा आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न करून काय चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली होती. बॅट्समन लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय कारण की फील्ड प्रेसिंग तशी केलेली आहे. समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, थोडा आडवे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु तितकीच चांगलीशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदरचा चेंडू, एकूण धाव संख्या झाली होती फक्त आणि फक्त 1 आणि चेंडू झाले होते 4. सुंदरचा फटका, बघूया काय होतं. नक्कीच 4 धावा, आडवा फटका, शेवटच्या चेंडूवर 4 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे, माफ करा. 5 चेंडू झालेले आहेत, एकूण धाव संख्या झाली ती 5. सौरभ, सुंदर असं चेंडू त्यांनी हाताळला पहिल्या षटकात. पहिल्या षटकामध्ये प्राइज लावण्यात आलं होतं, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर घुसल्यावर ऍडिशनल जो आपण बाहेर ठेवलेला वाईड आहे तो ऑन होतो आणि बॅट्समनला त्याचं भान असणं गरजेचं आहे. एकूण धाव संख्या झाली ती 5. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. सुंदरशी गोलंदाजी सौरभ यांची. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं, कोणीतरी अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. रत्नेश स्ट्राईकवर असणार आहे तो चतुर. रोहित नार्वेकर एक स्फोटक असा फलंदाज आणि आता गोलंदाज समोर आहे तो रत्नेश. टावकुरा गोलंदाज असेल. ओहो, बघूया काय होतं. मागच्या दिशेने लगावला फटका आणि 4 धावा. कृपया पाठीचे खेळाडू त्यांनी चेंडू आणून द्यायचा. लहान पोरं बसले त्यांनी. सुंदर असा फटका बघितला, थोडासा आकूट टप्पा होता आणि त्याचा चांगला पुरेपूर असा समाचार घेतला रोहित यांनी. धाव संख्या झाली होती 9. जोपर्यंत रोहित खेळपट्टीवर असेल तोपर्यंत अनिकेत 11 संघ हा सामना जिंकलेला नसणार आहे, कारण की एक दांडगा अनुभव असलेला फलंदाज, मोठमोठ्या संघामध्ये या खेळाडूची वळणी लागते. एखादी अशी फलंदाजी करणारा फलंदाज बघूया काय करतो आपल्या संघासाठी आज. मी म्हटलं होतं, बघूया काय होतं. चेंडू तितकासा बाहेर गेला नाहीये, धावून काढायचे वायला लागल्यावर, आणि बघा काय होतं. आणि धावचीत करण्याचा प्रयत्न होता.
नशीब बलवत्तर मला तो झेल होऊ शकला असता. वायरला चेंडू लागला. धावून काढणं गरजेचं आहे नियमाप्रमाणे. त्यानंतर धावची सुद्धा होऊ शकले असते. कॉलिंग मध्ये थोडासा गडबड दिसली परंतु नशीब आज रोहितच्या बाजूने दिसतंय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. 50-50चा चान्सेस होते कारण की चेंडू खाली येत होता आणि क्षेत्ररक्षक उभा होता. ज्या दिशेने फटकेबाजी होते त्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवलाय हे आपल्याला कळतं कारण की रोहितने बघाशी पॉवर प्ले मध्ये सुद्धा तिथेच फटका लगावला होता आणि आता एक प्लेअर बाहेर आहे आणि फटका पण सुद्धा तिथेच होता. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईकवर आहे. एकूण धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू दुसऱ्या षटकातल आणि एकूण धावसंख्या झाली ती 11. एकूण 69 धावांचं आव्हान असणाऱ्या 5 षटकामध्ये रोहित नार्वेकर चतुर. बॉल वरती चढला. बघा काय होतं. झेल बाद होऊ शकतात का आणि आज नशीब घेऊन आलं असं वाटतं. रोहित फटकेबाजी होत नाहीये परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातो आणि पुन्हा एकदा 2 धावा. एकूण धावसंख्या झाली ती 13. चांगला जो खेळाडू असतो त्याला नक्कीच नशीब सुद्धा साथ देत असतं. आपण कित्येकदा पाहिलं. 3 चेंडू झालेले आहेत. रत्ने सुंदर अशी गोलंदाजी करतोय. डावकुरा गोलंदाज आहे. डावकुरा फलंदाज आहे. तितकं सोपं नसतं आणि त्याने थोडासा रोहितला रोखून सुद्धा ठेवलेला आहे परंतु आज रोहितचं थोडंसं नशीब बलवत्तर दिसतंय मला. पुन्हा एकदा स्वतः पटकन मारण्याचा प्रयत्न बघा काय होतं आणि मला वाटतं पूर्ण मिसअंडरस्टँडिंग झाली. नक्कीच झेल होऊ शकला असं मी म्हटलं. रोहित आज नशीब घेऊन आलेत. आज हा सोपा झेल होऊ शकला असता परंतु पक्क्या थोडंसं उजवीकडे धावले आणि चेंडू डावीकडे लँड झाला. नक्कीच हा झेल होऊ शकला असता. आज रोहित नार्वेकर नक्कीच सकाळी देवाची पूजा करून आल्याचं वाटतं. पुन्हा 2 धावा आणि एकूण धावसंख्या झाली ती 15. 4 चेंडू अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. थोडासा कान मंत्र दिलेला दिसतोय कारण की आज रोहितची ती फटकेबाजी होत नाहीये. नशीब त्यांच्या साथ देत आहे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि काय होतं. लेग बाय स्वरूपात घोषित केलं पंचांनी. थोडासा वेगळा प्रयत्न करा. त्यांनी ऑफ स्टंपच्या दिशेने थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली. रत्नेश यांच्याकडून शेवटचा चेंडू असणारे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. संत गतीने धावसंख्या पुढे जातोय. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत इलेव्हन संघाचे गोलंदाज करतायत. एकूण 69 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईक वर होतो आता सौरभ सिंग. जोरदार पटका मारला. बघूया काय होतं. 1 धाव घेण्याचा यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का आणि फंबल झालेला आहे. बघूया काय होतं आणि 2 धावा. एकूण धावसंख्या झाली होती 18. 2 षटकाची समाप्तीनंतर 18 धावा आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आशिष वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय.
पुन्हा एकदा एक लॉंगांच्या दिशेने फटका बघितला आपण आणि एक धावा घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली होती 19. कृपया पंचांनी जर खेळाडूला पाणी पाहिजे असेल तर तिकडे पाण्याची उपलब्धता पण करून ठेवलेली आहे. कृपया खेळाडूंना द्यायचं. एकूण धावसंख्या 19. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी. वैयक्तिक दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. स्ट्राईकवर आहे तो. पुन्हा एकदा जोरदार फटका बघा काय होता आणि षटकार घोषित केला पंचाने. एक चांगलं कनेक्शन आपण पाहिलं. आता मॅच ऑन झालेली आहे कारण की आता पहिला षटकार आलेला आहे. आता धावसंख्या नक्कीच मोठ्या स्वरूपात येतील असं मला वाटतं. आमचे मित्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक अधिकारी वैभव, गणपती विसर्जन असो किंवा काही काम असो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वैभव हे नेहमीच आम्हाला सतत सहकार्य करतात. आमचे मित्र आहेत. खरोखर तुमचे इथे हार्दिक स्वागत. मॉर्निंग बॉल आयोजित दीपक सावळी चषक 2025 मध्ये आमचे लाडके असे मित्र वैभव यांचे हार्दिक स्वागत. कृपया कोणी इथे वाद घालायचा नाहीये. पंचांनी डिसिजन घ्यायचं, कोणी वाद घालायचा नाही आणि मॅच सुरू ठेवायची आहे. नाही तर पेनल्टी स्वरूपात इथे धावा घोषित केल्या जातील इनडिसिप्लिनमुळे. धावसंख्या झाल्या ती 25. 2 चेंडू 25 धावा. सौरभ पुन्हा काय चेंडू टाकलाय ब्लॉकर मध्ये. पैसा वसूल असा चेंडू. जर तुम्ही अशी मोठी स्पर्धा खेळतात तर तुमच्याकडे नक्की अशा प्रकारचे चेंडू असणं गरजेचं आहे. कुठला चान्स दिला नाहीये फलंदाजाला. काय गोलंदाजी केली, ब्लॉकर मध्ये टाकलाय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया काय होतं. एक धाव घेण्याचा यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. तितकाच चांगला असं क्षेत्ररक्षण. एक धाव. जे पण आपल्या विभागातील खेळाडू आहेत नक्कीच त्यांनी सामने बघताना पाहायचं की प्रत्येकाला किती कमिटमेंट देतोय. का ते आज 1 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये खेळतात किंवा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये का भाग घेतात याचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय. अंडर प्रेशर असतात परंतु तितकंच चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील बाकी. एकूण धावसंख्या झाली होती 26. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. काय फटका लागला बघा काय होतं आणि झाडाला कनेक्ट झालेला आहे. झाडाला लागलेला चेंडू. काय फटका लागला होता रोहितने. हेलिकॉप्टर. एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. राम आपल्या विभागातील खेळाडू. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे आशिष यांच्याकडून. एकूण धावसंख्या झाली होती. पुन्हा एकदा ब्लॉकवर चेंडू. काय फटका लागला तरी बॉल खोदून काढलाय. बाउंड्रीच्या दिशेने जातो बघा काय होतं. 2 धावा घेण्याचे यशस्वी. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का परंतु नाही. चतुर स्ट्राईकवर जाणार. त्याला माहिती आहे मी स्ट्राईक घ्यायची आहे मला परंतु तितकीशी चांगली अशी फलंदाजी नाही होत. एकूण धावसंख्या झाली होती आता 29. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडूमध्ये जवळजवळ 40 धावांची गरज. अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेटमध्ये कारण की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कधी संपलेला नसतो. कित्येक वेळा आपण पाहिलं. कृपया ती बाईक बाजूला घ्यायची. जी बाईक
बाउंड्रीच्या दिशेने उभी आहे ऍक्टिवा, आणि कोणी मैदानातून गाडी घेऊन जायची नाहीये, ग्राउंडच्या बाहेरून गाडी घेऊन जायची आहे. कृपया सहकार्य करायचंय. गोलंदाज प्रकाश उर्फ पक्या आपल्या विभागातील एक नामवंत असा खेळाडू. या सुद्धा खेळाडूची मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागत असते. जर जास्त उशीर झाला तर पंच पेनल्टी सुद्धा घोषित करू शकतात. याचा भान ठेवला पाहिजे. दोन्ही संघातील जे पण कर्णधार आहेत त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जर फलंदाज बाद झाला तर तो सर्कल बसच्या बाहेर जायच्या अगोदर नवीन फलंदाज सुद्धा आत येणं गरजेचं आहे. शेखरांना एक लेजेंडरी खेळाडू अण्णा मॉर्निंगचे एक सदस्य, सध्या ते इथे येत नाही, वेस्टला स्थलांतर केल्यामुळे, परंतु एक चांगलासा फिटनेस असलेला लेजंड आमचे खेळाडू. पहिला चेंडू प्रकाश, काय चेंडू टाकलाय, ऑफ कटर केलेला आहे. नार्वेकर यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता चतुर यांचा, परंतु बॅटच्या समोरून वळवला आणि चांगलासा आपण यष्टिरक्षण पाहिलं. 11 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे, परंतु रोहित जोपर्यंत तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा ऑफ कट केला, बघा काय होता. पॉईंटच्या दिशेने थर्माच्या दिशेने चेंडू चालला आणि नक्कीच 4 धावा. सुंदर असा फटका रोहितचा. मॅच अजूनही ऑन आहे. एकूण धावसंख्या झाली होती 33. चांगला चेंडू टाकला होता, परंतु तितकंच चांगला अनुभव असलेला खेळाडू आहे. कृपया गाडी बाहेरून घेऊन जायची आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. लवकर आणा गाडी आतमध्ये, लवकर घेऊन या लवकर. चला, पाण्याची सोय केली जाते त्यामुळे गाडी आतमध्ये. पुढचा चेंडू. 2 चेंडू झालेले आहेत. एकूण धावसंख्या झाली होती 33. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली आहे आणि झेल बाद. चांगलासा कॅच पकडलाय. सूर्य डोळ्यावर येत होता, परंतु तितकंसं ऍडजस्टमेंट त्यांनी केलं. पाहिलं आपण, जे पण खेळाडू इथे पाहत आहेत यंगस्टर आहेत, त्यांनी पाहणं गरजेचं आहे. आपण कित्येक वेळा पाहतो की सूर्य डोळ्यावर येतोय, पण सूर्य डोळ्यावर येताना कॅच कशी घेतली जाते. एक चांगलं उदाहरण आपण पाहिलं विश्वांनी. पहिला त्यांनी हात डोळ्यासमोर ठेवला आणि जज केला चेंडूला आणि त्यानंतर झेल घेतला. या छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये नक्कीच खेळताना आपल्याला फायदा करून देतात. हाडला रोहित, चांगली फटकेबाजी आपण इथे केली होती मागे जेव्हा आपण आला होता, परंतु आज तुमचं नशीब तितकंच साथ देत होतं, परंतु फलंदाजी चांगली झाली नाही. पुन्हा येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच इथे याल अशी मी आशा बाळगतो. आपल्या विभागातील खेळाडू आहेत. पुढील फलंदाज, कृपया फलंदाजाचं नाव इथे सांगायचं आहे. ओंकार, एक डावकुरा फलंदाज. सुंदर असा चेंडू आपण पाहिला. बॉलला कट करतायत. 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एक चौकार लागायला गेला होता, परंतु काय गोलंदाजी करतोय पक्या. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. पुन्हा एकदा कट केलेला आहे. काय गोलंदाजी, फील्ड प्लेसमेंट पण तिकडेच ठेवलेली आहे. जर कट केला, चेंडू थोडासा लांब राहिला, पॉईंटच्या दिशेने 2 चेंडू क्षेत्ररक्षकांना पाहतोय. आता स्ट्राईकवर होतो सौरभ. एकूण धावसंख्या झाली होती 34. धावसंख्या वाढत नाही, ज्या गतीने वाढली पाहिजे होती. पहिल्या 3 षटकामध्ये तितकेसे चांगले फटके आले नाहीत आणि आता दडपणाखाली आलेला आहे संघ. ओहो, काय चेंडू टाकलाय. सुंदर अशी गोलंदाजी प्रकाश यांची.
एकूण धाव संख्या झाली ती 34. 6 चेंडू 35 धावांची गरज. क्रिकेटच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अजूनही धाव संख्या होऊ शकते जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तर. क्रिकेटमध्ये कधी सामना संपत नसतो जोपर्यंत चेंडू शेवटचा नाही पडत. आता आपण पाहतोय आपल्या विभागातील एक खेळाडू राम शेवटचा षटक घेऊन येतोय. हा राम रवी नाव आहे ना त्याचं. रवी राम. आणि आपण पाहिलंय की येणाऱ्या 26 तारखेला जी महाशिवरात्र आहे त्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे शिवप्रतिष्ठान या मंडळाने. रवी स्वतः अध्यक्ष आहेत. कृपया सर्व भाविकांनी तिकडे यायचं आणि प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू बघूया काय होतं आणि झेल सुटलाय. बघूया कमिटमेंट आपण पाहतोय की संघ जवळजवळ जिंकलेला आहे परंतु ते 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातो विशू यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 36. पहिलाच चेंडू विकेट होता जवळजवळ परंतु थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण म्हणून पाहिलं. पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय कट केलाय. मला वाटतं राम एक चांगला क्षेत्ररक्षक होता म्हणजे आहे अजूनही फलंदाज आहे परंतु आता आपण पाहतो की तो एक उत्कृष्ट गोलंदाज चाललेला आहे. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दिसतो तो आता. पुन्हा एकदा काय चेंडू परंतु तितकाच चांगला फटका. 4 धावा घोषित केल्या पंचांनी. तीन चेंडूमध्ये एकूण धावसंख्या झाली ती 40. 3 चेंडू या षटकातील बाकी. जवळजवळ हा सामना आता संपलेला आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा बघूया काय होतं. झेलबाद होऊ शकतात. तितकं चांगलं कनेक्शन नाही झालं आणि झेलबाद. आता लवकर दुसऱ्या फलंदाजाने आत यायचं. क्रिश शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुढील जो संघ प्रकाश 11 त्याच्या कर्णधाराने इकडे यायचंय. नाणेफेक करून घ्यायची आहे. प्रकाश 11 आणि आता जो संघ अनिकेत 11 त्यांचे कर्णधार मॅच संपल्यावर त्यांनी इथे यायचंय. ओ हिट विकेट मला वाटतं झालेले आहेत. पहिला हिट विकेट आपण पाहिलं इकडे थोडस जास्त मागे गेले आणि हिट विकेट झालेले. शेवटचा चेंडू गौरांग एक उत्कृष्ट असे समालोचक आहेत. काल त्यांनी आम्हाला खूप चांगलं एंटरटेन केलं आहे आणि आज एक शेवटचा चेंडू त्यांच्या नशिबी आलेला आहे आपण पाहतोय. परंतु माझी इच्छा आहे त्यांनी जर या चेंडूवर षटकार लगावला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. गौरांसाठी फक्त स्पेशल पारितोषिक. चांगलं असं समालोचन केलं. आणि राम तुम्ही जर या चेंडूवर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला. आणि राम हॅट्रिकवर नाही हे विकेट झाले. एक चेंडूवर जर या षटका लागला गौरांग तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला. आणि राम जर तुम्ही बोल्ड काढला तर 500 रुपयाचा कॅच साठी नाही. ओहो चला चांगलं कमिटमेंट पाहिलं. शेवटचा चेंडू होता परंतु मारून दिला नाहीये. आणि या प्रकारे अनिकेत 11चे जे पण कर्णधार आहेत त्यांनी इकडे यायचं आणि नाणेफेक करून घ्यायचे.
आणि कृपया वैभव तुम्ही जरा यायचंय प्लीज. वैभव एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आमचे अधिकारी त्यांच्या हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच सलमान आपण इथे यायचं. मॅन ऑफ द मॅचचे आपण मानकरी ठरलेले आहेत. कृपया इकडे यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं. आणि अनिकेत 11 इशू कृपया तुमचे जे कर्नल त्यांनी पण यायचं. राम नाणेफेक करून घ्यायचे.